आणखीन एक गोष्ट म्हणजे जी झाली ती हॉस्पिटलमध्ये त्याच लेवलची सांगायची झाली तर गरोदरपणामध्ये ज्यावेळेस आपण जेव्हा आपली प्रसूती जवळ येते आणि ज्यावेळेस त्या वेदना आपल्याला त्रास द्यायला सुरुवात होते म्हणजे 9 महिने तर खूप छान जातात पण ज्यावेळेस 9व्या महिन्याची चाहूल लागते आणि जी आपली ट्रीटमेंट चालू होते त्यावेळेसचा किस्सा म्हणजे बालपणामध्ये लग्न झालेलं असेल मुलं लवकर होतात तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या होतात आणि त्याच्यामध्ये ही प्रेग्नन्सी म्हणजे काही काही लोकांचं खूपच वेगवेगळेच हे असतं त्याच्यातलाच हा एक किस्सा असणार आहे तो काय असणार आहे तो शेवटपर्यंत बघा व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा नक्की तुम्हाला समजेल लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. हाय हॅलो एव्हरीवन कसे आहेत तुम्ही सर्वजण मी पण खूप छान मस्त मजेत तुमच्या सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा नवीन अशा एका व्हिडिओवर. सो व्हिडिओ खरंच खूप भन्नाट असणार आहे उपयुक्त असणार आहे युजफुल असणार आहे तुमच्या सर्वांसाठी कारण की लास्ट व्हिडिओ जो मी टाकला होता आपला तर खरंच खूप छान पद्धतीने तो त्याची रीच तेवढपर्यंत पोहोचलेली आहे आणि तो ना युट्यूबला सर्चमध्ये आहे युट्यूब सर्चमध्ये दाखवतोय तो तर खूप छान पद्धती आणि मला पण खूप भारी वाटलं ज्यावेळेस आपण प्रामाणिक कष्ट करत असतो डेली ब्लॉग टाकत असतो काय ना काहीतरी सांगण्याचा एक प्रयत्न असतो आणि ब्लॉगिंगचं चॅनल असल्या कारणाने ज्या काही माझ्या आयुष्यामध्ये घडामोडी होत असतात त्या मी तुमच्याबरोबर शेअर करत असते बरोबर. सो हाच प्रवास करत असताना तुम्ही खरंच खूप छान पद्धतीने मला सपोर्ट करता छान हे करताय त्याच्यामुळे खरंच तुमचे खरंच खूप खूप आभार मानते मी आणि तो दिवस पण लांब नाहीये की लवकरात लवकर माझं पेमेंट सुद्धा येणार आहे ह्याचीच मी खूप आतुरतेने वाट देखील बघते आणि त्याच्याबरोबरच आपली फॅमिली ही 15,000ची देखील होणार आहे तर ना हॉस्पिटलमधला एक किस्सा सांगेन तुमच्याबरोबर मी शेअर करेन की ज्यावेळेस ना माझं रेग्युलर चेकअप असतं आणि ज्यावेळेस मला बोलवलं जातं हॉस्पिटलमध्ये त्यावेळेस ना अशा केसेसमध्ये ना म्हणजे पाहायला मिळतं की खरंच आपलं तर दुःख खूप कमी आहे पण बाकीच्यांचं किती मोठं आहे की ज्या वेळेस एखादी महिला आपण जे स्वतंत्र विचाराने स्वतंत्र मताने जगत असतो म्हणजे मी माझं स्वतःचं पर्सनली सांगते बाकीच्या गोष्टींवरती मला बोलायचं नाहीये. सो म्हणजे छान पद्धतीने जगत असतो पण काही लोक जॉईंट फॅमिलीमध्ये राहून त्याच्यावरती बर्डन असतं किंवा मुलगा व्हावा मुलगी नको किंवा ऑलरेडी आहे तर मुलगा होईपर्यंत स्टॉप करायचं नाही मग भले ते नॉर्मल असो किंवा सिझेरियन असो तर सिझेरियनच्या सेक्शनमध्ये तुम्ही बघायला गेलात जो लास्ट किस्सा मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तिसरं सिझेरियन आणि किती जीवावरती धोका म्हणजे त्या महिलेच्या तरी देखील म्हणतात ना एक कसोटी असते एक परीक्षा असते आणि त्या परीक्षेमधून आपल्याला चांगल्या रीतीने बाहेर पण पडायचं असतं कारण की त्या माऊलीला ऑलरेडी 2 मुलं आहेत आणि तिसऱ्याची सिझेरियनचं ते चाललेलं आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी करत असताना सीन असं होतो की बालवयामध्ये लग्न करून देतात लग्न झाल्यानंतर मग मुलं आणि एक सीन असाच झाला होता ज्यावेळेस आम्ही गेलो आणि आमची फाईल चेक होते जी फाईल दिलेली असेल हॉस्पिटलमधून ती चेकअप होत असते पूर्ण डिटेल माहिती घेतली जाते तुमची की तुमची किती प्रेग्नन्सी आहे किती मुलं आहेत तुम्हाला किती वर्षामध्ये तुमचं लग्न झालं आधार कार्ड पासून पॅन कार्ड पासून तुमचे सगळे डॉक्युमेंट्स सगळे घेतले जातात मग त्याच्यामध्ये तुमच्या मिस्टरांचं सुद्धा येतं आणि तिकडे तुमचं सगळी इन जनरल माहिती हिस्ट्री जॉग्राफी तिथे माहिती होऊन जाते त्याचा सीन तसाच किस्सा झाला होता तो असा की त्याच्यामध्ये लिहून येतं की वय किती आहे काय आहे म्हणून आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये डिजिटल म्हणायला गेलं तर सगळ्या गोष्टींची खणाखणा माहिती ही लिटरली लिखित स्वरूपामध्ये लिहिली जाते तो रेकॉर्ड राहतो. सो तर तो सीन असा झाला की तिला बोलवलं आणि त्या दोघी बहिणी होत्या आणि दोघी देखील प्रेग्नेंट होत्या. सो तिला बोलवलं आणि सारख्या दिसत होत्या त्या ऍक्च्युली बँगोली होत्या आणि मुलीचं लग्न मे बी कमी वयामध्ये झालं होतं आणि ती प्रेग्नेंट सुद्धा कमी वयामध्येच राहिली होती त्याच्यामुळे ते निदर्शनात आणलं आणि मग तिथे लिहून दिलं गेलं की तुम्ही एनओसी घेऊन यायची आहे पोलिसांची तिकडे जाऊन तक्रार करायची आहे सर. सो तुम्हाला तिकडे जाऊन तक्रार करायची ती थोडी घाबरली की ऍक्च्युली आता होणार काय ही प्रोसेस कारण की कोणालाच लिटरली माहिती नसतं की ह्याच्या पुढची काय ही आहे कारण की तिची प्रेग्नेन्सी जी होती ती 7व्या महिन्याची होती आणि वयाने कमी असल्या कारणाने लग्न कमी वयामध्ये झाल्यानंतर तो एक गुन्हा असतो आणि रितसर ह्याच्यावरती काम होतं आणि मी आत्ताच त्या हॉस्पिटलमध्ये ज्या 2 केसेस झाल्या होत्या त्याच्यानंतर तर फुल स्ट्रिक्ट हे आहे प्रत्येक गोष्ट घडाखडा माहिती घेतल्याशिवाय पुढे जात नाहीये. सो असा हा किस्सा आहे आणि त्यानंतर तिथे घेऊन आणायला सांगितलं थोडी घाबरली ती बिचारी. पोलीस स्टेशन म्हणतात ना आयुष्यामध्ये आपण 2 पायऱ्या कधीच नाही चढायच्या असतात एक गोष्ट म्हणजे एक हॉस्पिटलची दुसरी म्हणजे एक वकील
किंवा पोलीस स्टेशन यांची. आणि खरं सांगायचं झालं तर डॉक्टरांपासून कुठलीच गोष्ट लपवून ठेवू शकत नाही, बिकॉज सगळा जीवन मरणाचा प्रश्न हा त्यांच्या हातात असतो. आणि त्यांच्या सगळ्या ह्या देखरेखीमुळेच आपण आपलं आयुष्य नव्याने पुन्हा सुरुवात करू शकतो. जर ह्या सगळ्या गोष्टी आपण लपवून ठेवल्या तर भारी हे आपल्यालाच पडणार आहे. कारण की पहिली हिस्ट्री जी आहे आपल्या आयुष्यातली ही आपल्याशिवाय दुसरं कोणालाही सांगता येत नाही. सो त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट लपवून न ठेवता ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्या सांगणं खूप गरजेचं आहे. इथे माझा मी किस्सा पण सांगेन तुम्हाला. पहिल्या प्रेग्नन्सीच्या टायमिंगला निर्वीचं हे कमी झालं होतं. त्यावेळेस काही तुम्हाला आजार होता का किंवा कुठला मोठा आजार झाला होता का? तर मला त्यावेळेस ना निर्वीच्या टायमाला ना म्हणजे लग्नाच्या आधी मला डेंग्यू झाला होता. सो ती स्टेज पण इतक्या लॉंग पर्यंत गेली होती ना की तिथे ह्या लोकल डॉक्टरनी तर सांगितलं होतं की लवकरात लवकर जर ऍडमिट केली नाही तर चान्सेस खूप कमी आहेत. कारण की त्याच्यामध्ये आपल्या वाईट पेशी ज्या आहेत ना खूपच लिटरली कमी झाल्या होत्या. आणि म्हणतात ना समतोल असणं शरीरातलं म्हणा, आयुष्यातलं म्हणा, जीवनातलं म्हणा, ते नेहमी समप्रमाणामध्ये असणं खरंच खूप गरजेचं असतं. जर तिकडे त्या गोष्टी झाल्या नाहीत तर सगळ्या गोष्टींची वाट लागून जाते. सगळ्याच तसंच झालं होतं. एक मिनिट. सो तशीच गोष्ट माझ्याबरोबर पण झाली होती. आणि तिच्या टायमाला सिझेरियनला घेऊन जात असताना मला 18 दिवस लिटरली ना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. 18 दिवस मी देखरेखीखाली होतं. कारण की नॉर्मल डिलिव्हरी होणं हे एक पहिली गोष्ट होती. आणि त्याच पिरियडमध्ये पण मी वर्किंग होते. घरातली कामं करणं किंवा माहेरी येऊन ज्यावेळेस माझी ओटी भरून मला घरी घेऊन गेले माझ्या माहेर पण जवळच आहे, लांब नाहीये. सो त्याच्यामुळे कसं इथल्या इथंच होतं. आणि तिकडे पण मी काम करायची म्हणजे करायची. कारण की नॉर्मल डिलिव्हरी हे प्रत्येक बाईचं हे असतं. कारण की सी सेक्शन मध्ये पूर्ण अधूपणा येतो आणि ती गोष्ट नको हवी असते कोणालाच. म्हणून मी खूप तर ना सिझेरियनचे केसेस इतके वाढत चाललेले आहेत, इतके वाढत चालले आहेत. खूप कॉम्प्लिकेशन आहे आत्ताच्या डिलिव्हरीच्या टायमाला म्हणायला गेलं तर. कारण की हाय रिस्कमध्ये सगळ्यांची नोंद केली जाते. कारण की माझ्या फाईलवरती देखील हाय रिस्कमध्येच लिहिलेलं आहे. कारण की पहिली प्रेग्नन्सी माझी ही सिझेरियन होती, सी सेक्शनमध्ये होती. म्हणजे विचार केला होता आपण एक आणि भलतंच झालं माझ्या बरोबर. सो तसंच झालेलं आहे. आणि आताच्या केसेसमध्ये काहीतरी कॉम्प्लिकेशन्स आलं तर लगेचच हाय रिस्कमध्ये देतात. काहीतरी कॉम्प्लिकेटेड असेल तर ती केस, नाही तर अदरवाईज नाही. कारण की मी स्वतः 18 दिवस ॲडमिट होते जेव्हा माझं डेट दिली होती माझी डिलिव्हरीची ती. आणि आफ्टर डिलिव्हरी नंतर देखील माझ्याकडे 17 दिवस, ते म्हणजे मी लिटरली तुम्हाला सांगते 20-25 दिवस तरी ना मी ॲडमिटच होते. कारण खूपच निर्वीला पण प्रॉब्लेम होता. तिचं वजन पण कमी होतं. कारण की 1,800 होती ती. आणि बाहेर आल्यानंतर म्हणजे पोटात होती तेव्हा तिचं वजन 1 किलो 800 ग्राम होती. आणि बाहेर आल्यानंतर 1.5 किलो भरली. पण ती खूप ॲक्टिव्ह होती, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता. पण लहान बाळांना जन्म झाल्यानंतर त्यांना कावीळ होतेच. आणि ती इतकी पिवळी झाली होती ना अक्षरशः. आणि माझ्यासाठी तो क्षण खूप वेगळाच होता आणि नवीन होता, अनुभवनीय होता. कारण की ही एकदम जवळून बघितली होती. कारण की इतकी पिवळी निळी पडली होती, त्यात तिचे ते बारीक बारीक हात, एवढीशी काड्या. सो खूप भीती वाटत होती. आणि खूप जपले पण तिने खूप छान पद्धतीने प्रतिसाद केला. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तिने कुठल्याही गोष्टीचा त्रास नाही दिला मला लहानपणापासून. त्याच्यामुळे काही वाटत नाहीये. सो सगळ्याच प्रेग्नन्सी तशा होतात अशातली गोष्ट नाहीये. पण एक तुमच्याबरोबर शेअर करते हा माझा अनुभव. माझी जर्नी जी फर्स्ट ह्याच्यामध्ये झाली होती. आणि तेव्हाचा फोटो पण, एक साधा फोटो पण नाही काढलाय मी. म्हणजे जेव्हा ओटी भरणी होते ना त्यावेळेस फोटो सुद्धा नाहीये. मोबाईलमध्ये जे असतील तेच कॅमेऱ्यामध्ये. नाहीतर साधा एखादा फोटो नाहीये. तर ह्यावेळेस विचार चालला होता की ह्या ह्याच्यामध्ये ना नक्कीच फोटोशूट करण्याचा विचार आहे माझा. पण बघूया कितपत आणि केवढा प्रतिसाद मिळते माझ्या अकाउंटकडून मला. बघूया. सो हा व्हिडिओ इथपर्यंतच सीमित ठेवते मी. कारण की जास्त मोठा न होता तुम्ही पाहत चाला. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मला सपोर्ट करत चाला, लाईक करत चाला, कमेंट करत चाला. मी वारंवार सांगते की गाईज खरंच मी खूप पाठीमागे राहिले आणि ही देखील चुकी माझीच आहे. मी कोणाला ब्लेम नाही करत आहे. कारण की मी जर रेग्युलर असते, कन्सिस्टन्सीने काम केलं असतं तर नक्कीच मला देखील यश मिळालं असतं. पण ठीक आहे. म्हणतात ना वेळ गेलेली नाहीये, अजून पण आहे आणि प्रयत्न चालू आहेत.
सो तुमचा सपोर्ट खरंच खूप गरजेचा आहे. त्याच्यामुळे तुम्ही सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे आणि असं सपोर्ट कराल ही खात्री बाळगते. आणि व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूया आपण नवीन अशा एका ब्लॉगमध्ये, नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. आता मी घेते चहा बनवायला. कारण की भूक लागली खूप, फार म्हणजे फारच. आणि टाईम पण झालाय कारण की निर्वी आज शाळेत नाही गेलेली आहे. सो शाळेत नाही गेले तर आणायला जायचा काही प्रश्नच येत नाहीये. त्याच्यामुळे आता चहा बनवून घेते. ती झोपले मॅडम. हां, तर ती झोपले आणि मी बनवते चहा, खाऊन घेते काहीतरी आणि नंतर भेटू आपण मग. ठीक आहे? जास्त मोठा न करता चहा बनवते. कोरा चहा मस्तपैकी अद्रक घालून या सर्वांनी चहा प्यायला तुम्ही पण आणि इथेच थांबते. चला बाय-बाय. थँक यू.